श्री स्वामी समर्थ. दररोज पाणी पिताना एक वाक्य बोलून पाणी प्यावे. आपल्या जीवनामध्ये बरेच संकट अडचणी आहेत. मनातील कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत, आरोग्य चांगले राहत नाही, सतत आजारपण, मनातली कोणतीही इच्छा पूर्ण न होणे, या गोष्टी जर तुमच्यासोबतही घडत असतील तर तुम्ही पाणी पिताना, दररोज पाणी पिताना, कधीही तुम्ही दिवसातून कितीही वेळा पाणी पिता, तेव्हा तुम्हाला एकच वाक्य बोलायचे आहे व पाणी प्यायचे आहे. आपल्या शरीरामध्ये 70% हे पाणीच आहे आणि तुम्ही ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी पाण्याशी बोलता, निगेटिव्ह गोष्टी बोलता, तेच पाणी तुम्हाला परत देतं. म्हणून आपण कधीही पॉझिटिव्ह गोष्टी पाण्यासोबत बोलायच्या आहेत. बघा, जीवनामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी असतं किंवा कामं पूर्ण होत नाहीत, इच्छा पूर्ण होत नाहीत, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दिवसभरात कितीही वेळा तुम्ही कितीही कामात असाल, तरीही तुम्ही दिवसभरामध्ये कितीही वेळा पाणी पित असाल, तेव्हा तुम्हाला पाण्याकडे बघून एक वाक्य रोज बोलायचे आहे. ते पाणी तुम्हाला दिवसभर प्यायचं आहे. पॉझिटिव्ह गोष्टीच बोला, कारण निगेटिव्ह गोष्टी ही निगेटिव्ह गोष्टीही तुम्ही पाण्याशी बोललात तर पाणी तुम्हाला तेच वापस देणार आहे. तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी बोललात तर पाणी तुम्हाला तेच वापस देणार आहे. कधीही तुम्ही दिवसभरामध्ये कुठेही असाल तर तुम्हाला एकच वाक्य बोलून पाणी प्यायचं आहे. सर्वात प्रथम तुम्ही पाणी पिता तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ बोलायचं आहे. पाण्याकडे बघून तुमच्या मनातील बऱ्याच दिवसापासून कोणती इच्छा पूर्ण होत नसेल, तुम्हाला ती इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल, तर पाण्याकडे बघून तुम्हाला पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ बोलायचं आहे आणि पाण्याकडे बघत बघत तुम्हाला इच्छा बोलायची आहे. इच्छा पूर्ण झाली आहे असे पॉझिटिव्ह तुम्हाला बोलायचं आहे. 3 वेळा तुम्हाला स्वामींना थँक्यू म्हणा किंवा थँक्यू युनिवर्स म्हणून पाणी प्या. इच्छा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ.